स्वीकारतो. निवडून आलेल्या उमेदवारांचं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्यातला एकूणच परफॉर्मन्स हा अतिशय चांगला राहिला. त्याबद्दल पालकमंत्री महोदय असतील आणि त्यांचे सर्व काम करणारे कार्यकर्ते यांचंही अभिनंदन करतो. आणि मोहोळच्या बाबतीमध्ये या ठिकाणी माझा स्वतःचा जो पराभव झाला तो पराभव मी स्वीकारतो. आणि माझ्या भावाचा देखील माझा स्वतःचा निरखेड जो मतदारसंघ पूर्वीचा होता तिथेही माझ्या भावाचा पराभव थोडक्यात झाला, तोही आम्ही स्वीकारतो. मी माझा स्वतःचा गट सोडून म्हणजे माझा स्वतःचा भाग सोडून मी कुरुल भागामध्ये जाऊन दुसऱ्या भागामध्ये जाऊन निवडणूक लढवली होती. प्रयत्न केला निवडून येण्याच्याकरता. लोकांचा प्रतिसादही चांगला होता. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं की माझ्या सभांना आता 10,000 लोक त्या ठिकाणी जमली आणि समोरच्या उमेदवाराला 200-300 लोकही जमायचे नाहीत. तरीसुद्धा त्या ठिकाणच्या जनतेने कौल हा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला दिला. मी सचिन जाधव यांचं अभिनंदन करतो. त्यांनी चांगलं काम करावं, त्या भागातल्या लोकांचे प्रश्न सोडवावेत. ज्या ज्या अडचणी त्या भागातल्या लोकांनी आमच्यासमोर मांडल्या ते मार्गी लावण्याच्याकरता त्यांनी मदत करावी आणि जे काही शक्य असेल त्या भागातल्या लोकांनी जी साथ दिलेली आहे. जवळपास 50%च्या आसपास मतदान मलाही झालेलं आहे. 1000-1200 मतांनी पराभव झाला. त्यामुळे त्या मतदारांचं मी मनापासून आभार मानतो. ज्यांनी मतं दिली नाही त्यांचेही आभार मानतो. शेवटी मतदार हा राजा आहे आणि त्याचा कौल आपण सगळ्यांनी मान्य करायचा असतो. राहिला प्रश्न EVMच्या बाबतीमध्ये मला असं वाटत होतं की ज्या EVM मशीन भागावर सापडल्या त्या मशीनची आधी तपासणी व्हायला पाहिजे होती. त्या मशीनला त्या 2 मशीन होत्या महत्त्वाच्या. त्या दोन्ही मशीनचं ओपन करून सील तोडून त्याचा आधी काउंट घ्यायला पाहिजे होता. कारण त्याच्यात काय आहे नेमकं ते कळलंच नाही. जर ती राखीव मशीन असेल, वरचा फक्त टॅग बदलला असेल आणि आत मशीन वेगळंच असेल तर ते कसं काय आपण जजमेंट हे करणार. त्यामुळे एकूणच सगळ्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं घडलं नसेल कशावरून असंही शंका लोक व्यक्त करत आहेत. परंतु जशी निवडून आल्यानंतर आपण निवडून येण्याची कारणं असतात आणि पराभव झाल्यानंतर पराभवाची कारणं असतात. त्या कारणांना फारशी मी काही किंमत देत नाही. शेवटी पराभव असतो. जो जिता वही सिकंदरच असतो. त्यामुळे आमचा पराभव झालेला आहे, आम्ही तो स्वीकारतो. पण उमेश पाटलाचा लढा या सर्वसामान्य जनतेसाठी, या मोहोळ तालुक्यासाठी कायम असाच राहणार आणि असाच बाणा राहणार. अशाच पद्धतीनं जरी त्या ठिकाणी पराभव झाला असला तरी अजितदादाची राष्ट्रवादी आणि अजितदादाचं घड्याळ हे पुढं घेऊन जाण्याच्याकरता जीवापाड मेहनत करणार. ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत लोकांची सेवा केली त्याच पद्धतीनं किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त पुढे जाऊन आणखी सेवा करणार. आणि ज्या दहशतीला आम्ही तोंड देत तिथलं विधानसभेचा आमदार निवडून आणला त्यांच्या साथीनं आम्ही ह्या मोहोळ तालुक्यामध्ये पुन्हा जनतेचा विश्वास संपादन करण्याच्या करता परिश्रम घेणार. माझ्या खतर नरखेड तुमचं होमटाऊन होतं. तिथं जर निवडणूक लढली असती कदाचित चित्र वेगळं असलं असतं का, किंवा ती स्ट्रॅटर्जी चुकली आहे असं म्हणावं लागेल असतं या निवडणुकीनंतर? एक लक्षात घ्या, नरखेड भागामध्ये नेमकं काय घडलं हे आता आम्ही कॅमेऱ्यासमोर सांगणार नाही. परंतु त्या ठिकाणी आमचा पराभव झाला एवढंच मी सांगेन. माझा भाऊच तिथं उभा होता. मी स्वतः नरखेडमध्ये उभारलो असतो तर कदाचित ज्या 500,000 किती 500च्या मतांनी तर पराभव झाला निश्चितपणे त्या ठिकाणी माझा विजय झाला असता. शेवटी फरक पडतो मी स्वतः असणं आणि माझा भाऊ असणं याच्यामध्ये फरक पडतो. शिवाय तिथं शिवसेनेचा पंचायत समितीला उमेदवार खाली पडला, त्यांनी 1400 मतं दिली. त्यामुळे लोकांचं कन्फ्युजन होऊन 1400 मतं आमची मेहनत झाली ना त्या ठिकाणी क्रॉस वोटिंग होऊन. शिवसेनेचा उमेदवार आम्ही दिलेलाच नव्हता. EB फॉर्म आमचा त्या ठिकाणी चुकून गेलेला होता शिवसेनेचा त्या ठिकाणी धनुष्यबाणाचा आणि त्यामुळे त्यांनी 1400 मतं खाली आणि वर धनुष्यबाण. कदाचित तिन्ही ठिकाणी घड्याळ असतं तर कदाचित चित्र वेगळं झालं असतं. पण हे जर तरच्या गोष्टी आहेत सगळ्या. आता त्याला बोलण्यामध्ये काही अर्थ नसतो. ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत आपण जर बघितलं सगळीकडं आमचा निसटता पराभव. त्यामुळं काय काय झालं तुम्हाला पत्रकारांना सुद्धा सगळं माहीत आहे. आमच्या इथं कुरुल गटामध्ये एका रात्रीत म्हणजे माझ्या गावात नरखेड या एका गावामध्ये रात्रीत 50 लाख रुपये वाटले गेले. तरी आमचं गाव आमच्याबरोबर आहे. किती 800-900 मतच फक्त विरोधात गेली, सगळी बाकी मतं आम्हाला नाही. तुम्ही सुरुवातीपासून धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई असं म्हणतात. तुम्हाला परत पुन्हा तसंच वाटतं की धनशक्तीचा विजय? पण निश्चितपणे धनशक्तीचा विजय तर दिसतोच आहे. तुम्ही इथल्या प्रत्येक माणसाला विचार. इथं बसलेल्यांच्या हातात सुद्धा पैसे आले पण यांनी मतं टाकली आम्हाला. म्हणजे एवढे पैसे वाटून सुद्धा मतं टाकली हेच नशीब आहे आमचं. आम्ही 1 रुपया वाटला नाही कुणाला. फक्त आणि फक्त लोकांच्यामध्ये आम्ही गेलो. आम्ही लोकांना पैसे वाटले नाही. आमच्या इथं माझ्या इथं 11,000 मतदारांना त्या ठिकाणी पैसे वाटले गेले आणि माझ्या नरखेड गटातही हीच पद्धत झाली. आता भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष आहे, मोठी सत्ता आहे त्यांच्या हातामध्ये, हरकत नाही. आम्हाला जनतेचा कौल जो आहे तो त्या ठिकाणी मान्य आहे.
आणि पैसे घेऊनही लोक मतं देतात असंही नाही, कारण आम्हाला मतं दिलीच ना लोकांनी. लोक हे काय कुठून काय घरून कष्टाचे पैसे देत नाहीत लोक, हे काटा मारून त्यातून चोऱ्यामाऱ्या करून कमवलेले पैसेच पुन्हा लोकांकडे देतात. परंतु आपली जनता जी आहे ती सुज्ञ असते आणि मतदारही सुज्ञ असतो. त्यामुळे त्या पैशालाही दोष देऊन चालत नाही की पैशामुळं आमचा पराभव झाला असं म्हणता येत नाही. जनता सुज्ञ आहे. अनेक नाही तर टाटा बिर्ला अंबानी हे निवडून आले असते ना कुठूनही उभं राहून. भाजपने खरं जल्लोषाला सुरुवात केली आहे आता. यशवंत मानेंचं असं म्हणणं आहे की वायफळ बोलणाऱ्यांना लोकांनी जागा दाखवली. तुमच्यावर टीका करतात. नाही ते टीका करणारच ना. आणि ते त्यात चुकीचं काय आहे, तर ते आमच्यावर टीका करणार नाही तर दुसऱ्यावर कोणावर करणार. आणि यशवंत मानेंना मोहोळ तालुक्याबद्दल बोलायला काय अधिकार आहे? ग्रामपंचायतीला निवडून स्वतः या भाऊ पहिल्यांदा. ठीक आहे, आमचा पराभव जरी झाला असला तरी 10,000 मतं आम्ही घेतली ना, बरोबर आहे. नरखेडमध्ये घेतली, इथंही घेतली. तिथं 10,000 मतं, इकडे 10,000 मतं. तुमच्या बोपले गावामध्ये यावेळेला पहिल्यांदा आमचे पोलिंग एजंट होते. यापूर्वी बोपले गाव अनगर जिल्हा परिषद गटात असायचं आणि आता त्यांनी ते नरखेडमध्ये घातलं. ठीक आहे. आणि बोपले गावामध्ये 65% मतदान झाले यावेळेला, का आता आम्ही पोलिंग एजंट दिला होता. नाही तर यापूर्वी बोपले गावात 95, 97, 98% मतदान व्हायचं. आता अनगरमधली गलंदवाडी, पासलेवाडी, बिटली हे जे गाव आहे ती पोखरापूर जिल्हा परिषद गटात आहे. सगळीकडे आम्हाला जे आणि गलंदवाडी, पासलेवाडी आणि ह्या गावामध्ये इथं सगळीकडेच ॲव्हरेज 65%, 70% मतदान आहे. आणि या गावात मात्र 95% पुढं मतदान आहे. म्हणजे याचा अर्थ बोगस मतदान क्लिअर कट होतं. आणि सगळीकडं आता माझ्या मतमोजणीच्या तिथं काउंटरवर सगळी अनगरची माणसं आहेत, अनगरचे अधिकारी. बोपलेमध्ये सगळे अनगरचे अधिकारी. हे सगळं नियोजनबद्ध सगळं काम चालतं. सत्ता ही असल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होतात. आम्ही सत्तेमध्ये असलो तर पूर्ण सत्तेत नाही. आणि पालकमंत्री त्यांच्याकडे आहेत जिल्ह्याचे, आणि साहजिक आहे की प्रत्येक पक्ष हातात सत्ता असल्यानंतर ते करतोच थोडंफार. परंतु याही पलीकडे जाऊन जनता ही जास्त सक्षम असते. मतदान तर शेवटी लोक मतदारच करतो जाऊन. त्यामुळं आपल्याला कोणाला दोष द्यायचा नाही, पराभव आम्हाला मानतो. नक्कीच